दरम्यान सततच्या महायुती विरोधातील वक्तव्य आता तानाजी सावंत यांना भोवण्याची शक्यता आहे। अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंकडे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कॅबिनेटमध्ये मांडी लावून बसलो असलो तरीही बाहेर आलं की उलट्या होतात असं विधान तानाजी सावंत यांनी केलं होतं। आज सुद्धा त्यांनी धाराशिव लोकसभेतील उमेदवारीवरून भाष्य केलेलं आहे आणि या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये दुरावा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी अशी विनंती तटकरे आणि अजित पवार यांनी केलेली आहे। तर या प्रकरणी लक्ष घालण्याचं शिंदेंनी सुद्धा आश्वासन दिल्याची माहिती मिळालेली आहे। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। राष्ट्रवादी समाज जमले शिकत असल्यापासून आतापर्यंत ती वास्तव डायग्नोसिस होत नाही। जसं ॲलर्जी म्हणतोय गोळी खाली उलट्यावाला चालू होतात ती अवस्था आहे। कारण ते विचार परिपूर्ण भिडलेले आहेत अंगामध्ये, त्याच्यामुळे ते शक्य आहे। आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडीला बसलो असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या होतात। ही वस्तुस्थिती सहन होत नाही। ते आता वयाच्या 7व्या वर्षी म्हणून बदलू शकत नाही। तानाजी सावंतला पाहिलं नाही वर्षभरामध्ये कॅबिनेटमध्ये, तर आता हा जवळ बसल्यानंतर सुद्धा काय त्यांच्या प्रतिक्रिया दिसल्या नाही। परंतु आता काय आता सगळं आता इलेक्शन समोर आल्यामुळे सगळे आपले आपले भाषा वापरतात। ठीक आहे, त्यांचं ते व्यक्तिगत मत आहे, त्याच्यामध्ये मला काय बोलायचं नाही आहे। जे मागणी करत आहेत ते आता ते त्याच्यामध्ये अधिक न बोलता तर मुख्यमंत्री आहेत त्या पक्षात, त्यांचे ते मंत्री आहेत शिवसेनेचे आणि त्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री त्याच्यावर काय करायचं ते मुख्यमंत्री पाहतील। राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर बळजबरीनं आम्हाला बसावं लागतं, त्याच्यानंतर बाहेर पडल्यानंतर आम्हाला ओकारी येते, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं। खरं तर तानाजी सावंत यांचं असं वक्तव्य ऐकून घेण्याची आम्हाला अजिबात आवश्यकता नाही। माझी तर व्यक्तिगतरित्या अजितदादांना विनंती राहील की असलं ऐकून घेण्यापेक्षा आपण महायुतीमधून बाहेर पडलेलं चांगलं। आपण काय लाचार आहोत का सत्तेला? आणि हे कोण तानाजी सावंत अशा पद्धतीनं बोलणार आणि काय संबंध आहे त्यांचा बोलायचा? तानाजी सावंत यांनी महायुतीमध्ये राष्ट्रवादीला प्रवेश दिला का? ही काय बोलण्याची भाषा झाली? या पद्धतीनं जर तानाजी सावंत किंवा अजून कुणीही बोलणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ऐकून घ्यायला मोकळी नाही। माझी त्यामुळं माझ्याच पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे की आपण स्वाभिमानी आहोत, आपण काय कोणाच्या घरचं खात नाही आहोत आणि त्यामुळं अशा पद्धतीनं ओकारीची भाषा करणाऱ्या तानाजी सावंतला एक तर बाहेर काढा, नाहीतर आम्ही तर बाहेर पडतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटलांनी जी प्रतिक्रिया काल माध्यमांसमोर दिली तीच भूमिका आमची आहे की जर इतका अपमान ते करत असतील तर मग महायुतीमध्ये राहायचं की नाही हे आता ठरवावं लागेल। माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी आता यावर एक जशी तुम्ही स्पेशल बैठक कॅबिनेटची घेता तशी एक स्पेशल बैठक घ्या। आमच्या पक्षाचे नेते जशी प्रवक्त्यांची बैठक घेतात तशी यांची मंत्र्यांची पण बैठक घेतली पाहिजे। बरं, उठसूट रोज एक नवा उपद्व्याप होतोय। काल राणे बोलला, परवाच्या दिवशी राणे म्हणजे नितेश राणे बोलला, परवाच्या दिवशी सदाभाऊ खोत एका चॅनलवर बोलले, आता तानाजी सावंत काल बोलले। तानाजी सावंताच्या साखर कारखान्याचे उद्घाटन करायला तुम्हाला पवारसाहेब चालतात, त्यावेळेस नव्हती का राष्ट्रवादीची मळमळ पवारसाहेब आणि आम्ही एकत्र असताना? आला प्रश्न अजितदादांकडून निधी नेण्याचा, त्यावेळेस नव्हती का मळमळ? त्याच्यामुळे जी व्यक्ती खेकड्यानं धरण फोडलं म्हणू शकते, जी व्यक्ती हापकीन कोण आहे म्हणजे माणूस आहे असं म्हणू शकते, ती व्यक्ती काही बेताल वक्तव्य करते। मुख्यमंत्री महोदयांनी आणि देवेंद्रजींनी त्यांच्या प्रवक्त्यांना आणि त्यांच्या मंत्र्यांच्या तोंडाला आवर घालावं। कारण तानाजी सावंत बोलले म्हणजे की साधा आमदार बोलला असता तर आम्ही बोललो पण नसतो, पण एक राज्याचा जबाबदार मंत्री म्हणतोय जुलाब लागलाय, मळमळ होते आणि त्यावर उत्तर माझ्यापेक्षा समर्पक भरतशेठ गोगावलेंनी दिलंय की त्यांचा इलाज करावा लागेल, म्हणजे त्यांना मेडिसिन द्यावं लागेल। त्यामुळे अजितदादाला टार्गेट करून त्यांना जर आत्मिक समाधान भेटत असेल तर ते आम्ही नाही खपून घेणार ना। आम्ही काय मेल्या मायाचं दूध पेलोत का? त्याच्यामुळं त्यांनी अजितदादांवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर बोलताना जरा आपलं थोबाळ आवरावं। मी याच भाषेत सांगतो, कारण थोबाळ शब्दाशिवाय त्यांना भाषा कळत नाही। मग मला माझ्या पक्षाने म्हणू नये की तुम्ही बोलण्याची सभ्यता सोडली। अरे कसली सभ्यता ठेवायची? ही लोक अशा प्रकारे बेताल वक्तव्य करत असतील तर आम्ही शांत बसायचं? आम्ही आमच्या नेत्याबद्दल आणि आमच्या पक्षाबद्दल खपवून घेणार नाही, एवढं महायुतीच्या दोन्ही पक्षांनी लक्षात ठेवावं। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।